आपल्याला सर्वात जास्त काम उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये खूप जास्त काम असते. कारण की उन्हाळ्यामध्ये पापड करणे, बॉटला भरणे, काही जे गहू वगैरे सुकवणे, डाळी, शेवळ्या, वड्या खूप राहत रे बाप्पा उन्हाळ्यामध्ये. आणि हे जे तुम्हाला आवाज येत आहे ना, तर हे येथे डीजेचं काहीतरी आहे जे नागपूरहून आलेलं आहे, तर खूप मोठा आवाज आहे. तर असं असते. आणि पावसाळ्यामध्ये सर्वात भारी काम कपडे टाका, कपडे काढा, कपडे टाका, कपडे काढा, हेच काम असते आपल्याला. तर खरंच ना, बाईच्या मागे टोटली कामं लावून दिली आहे देवाने. तर चला म्हटलं, आता हे आणली होती अशी छान मस्त भेंडी, याला छान असं कट वगैरे करून घेतलं आणि छान, आणि कोवळी पण होती आणि खरंच खूप छान मस्त फ्रेश होती. तर आता मी छान मस्त भरलेली अशी भेंडी बनवणार आहे. तर अगोदर मी यूट्यूबमध्ये ही रेसिपी बघितली होती, तिथली बघूनच मी ही रेसिपी बनवत आहे. तर याच्यामध्ये छान मस्त थोडं बेसन पण टाकलेलं आहे, थोडं हळद, मीठ, तिखट, जे आपले बेसिक मसाले आहे तर तेच टाकलेले आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं धनिया पावडरसुद्धा टाकलेलं आहे आणि थोडा गरम मसाला पण टाकलेला आहे. थोडा आमचूर पावडरसुद्धा माझ्याकडे होता, ते सुद्धा टाकलेलं आहे, ज्याच्याने टेस्ट खूप छान येणार आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये थोडी कस्तुरी मेथीसुद्धा पण मी ॲड करणार आहे. आणि थोडी कस्तुरी मेथी टाकून पूर्ण हे मी कंप्लीट केलेलं आहे. आणि थोडं आमचूर पावडर थोडा कमी झालेला होता, म्हणून मी परत थोडं अजून आमचूर पावडर टाकलेलं आहे. तर म्हणजे कमसे कम अर्धा चमच तरी टाका तुम्ही, त्याच्याने खूप छान टेस्ट येणार. आणि अशी छान मस्त कस्तुरी मीठ टाकून मी पूर्ण कंप्लीट केलं. आणि खरंच ना, भाजी खूप छान झाली होती. तर मी म्हटलं काहीतरी मला थोडंसं वेगळं करायचं आहे. नेहमी ते साधी भाजी बनवून बोर झालेली होती. आणि मी अगोदर एकदा वेगळ्याच पॅटर्नचा त्याच्यामध्ये टोमॅटोचा पेस्ट वगैरे, प्युरी वगैरे टाकून बनवली होती, पण मला ना ते आणि तेवढं काही पसंत नाही वाटलं. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा होता. माहीत नाही, पण मला तेवढं पसंत नाही आली ती भाजी. तर म्हटलं चला आता ना थोडंसं काहीतरी अजून आपण वेगळी काही अशी रेसिपी बघू, जेणेकरून काहीतरी थोडंसं तोंडाला थोडंसं वेगळीच काहीतरी टेस्ट येईल. तर असं छान मस्त मी एकजीव आणि म्हणजे जे बेसिक मसाले आहे असं छान मस्त मिश्रण करून घेतलेले आहे त्याला, की जेणेकरून प्रत्येक भेंडीला मस्त एकूण एक छान तिखट, मीठ, जे आपले काही बेसिक मसाले टाकलेले आहे आणि थोडं टाकलेलं आहे बेसन, जे पूर्ण असं लागणार असं छान मस्त मिश्रण करून घेतलेलं आहे. तर आता मस्त छान याच्यामध्ये थोडं ना तेल थोडं जास्त, तर 3 चमच मी तेल घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये थोडं मस्त जिरं, मोहरीचा थोडा तडका दिलेला आहे, की ज्याच्याने आपल्या भेंडीच्या याला भाजीला टेस्ट छान येणार. आणि थोडा असा बारीक कट केलेला कांदा. तर मिरची वगैरे टाकायची नव्हती, पण हो, मी आता माझ्या लक्षात नाही राहिलं, म्हणून मी मिरची पण त्याच्यामध्ये कट केलेली होती. मी म्हटलं जाऊ दे, आता काय असं ठेवण्यापेक्षा भाजीमध्ये टाकून देते. तर आणि हो, काही फरक वगैरे काही असं वाटलेलं नव्हता. मिरची टाकली तर काही वेगळी टेस्ट वगैरे, बल्कि उलटं छान झालेलं होतं. आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या अशा मला ठेचून खलबत्त्यामध्ये टाकायच्या होत्या. तर 4-5 पाकळ्या घेतल्या आणि त्याला छान मस्त खलबत्त्यामध्ये ठेचलं. पूर्ण पेस्ट पण करायचं नाही आहे, बिलकुल असं अदरकच्चं वगैरे ठेवायचं आहे त्याला. आणि असं छान मस्त बारीक फ्लेमवर होऊ द्यायचं आहे. आणि कमसे कम 2-3 मिनटं झाल्यानंतर असं छान मस्त, आणि ही भेंडी आपल्याला त्याच्यामध्येच टाकून द्यायची आहे. कारण की तिखट मीठ टाकायचं वगैरे काहीच काम नाही, कारण की भेंडीला अगोदरच आपण पूर्ण त्याला छान मस्त असं मॅक्स करून ठेवलेलं होतं, की जेणेकरून ते मस्त छान टेस्टी बनेल. आणि वरून आपल्याला काहीच टाकायचं काम नाही. आणि अशी छान मस्त छान मिक्स करून घ्यायची. आणि छान मस्त बारीक फ्लेमवर ठेवून याला ना कमसे कम मी 10 तरी 15 मिनिट होऊ दिली. आणि अशी मस्त झाली छान. 10-15 मिनिटांनी मी अशी काढली आणि बघितलं तर काय मस्त एक नंबर भाजी झालेली होती. आणि खरंच खायला पण खूप छान भारी झालेली होती, कारण की सुगंधच एवढा सुंदर येत होता ना त्याचा, की पाहूनच खूप भारी वाटत होती. आणि संध्याकाळच्या टायमाला, आता हाच होता सकाळचा मेनू, आणि संध्याकाळच्या टायमाला ना मला जायचं होतं मार्केटला. तर मी पटापट 5:30 वाजलेले होते, वरण भात पोळ्या वगैरे करून घेतलेल्या होत्या. आणि हे बघा, 5:30 वाजले होते तरी पण सूर्य डोक्यावरच होता.
म्हणजे थोडा साईडनं उतरलेला होता आणि गरम तर एवढं प्रचंड ना, तर मस्त छान फ्रेश वगैरे झाली आणि मार्केटला जाण्याची छान अशी तयारी केली. तर हेअरस्टाईल तर वगैरे आपण काही करत नाही, बस फक्त पोनीच घालते. आणि हे बघा बाकीचे सारे असे अभ्यास करत आहे, काही आराम करत आहे. तर मग मी फायनली निघाले आता मार्केटला जायसाठी. आणि मार्केटला गेल्यानंतर ना अशी मस्त आम्ही पहिली छान शॉपिंग वगैरे करून घेतली, जे जे घ्यायचं होतं ते घेतलं. आणि मस्त असं छान दही वडा खाल्ला आणि मी छान मस्त दही आणि हे घेतली होती मस्त गरमागरम मिरची भजी, तो पण रस्सा मारून. आणि मी असा छान भाजी पण आणला. हे आणले होते तोंडरे, कारण की सचिनला खूप आवडते काकडी थालीपीठसाठी. आणि हे आणले होते टिकली आणि असे छान छोटे छोटे क्लचर, जे मला उपयोगी होते. आणि असा संध्याकाळचा मेनू. तर असं संध्याकाळी मस्त छान जेवण वगैरे झालं. आणि दुसऱ्या दिवशी असं छान मस्त पूर्ण फ्रीज वगैरे अशी क्लीन करून घेतली. हे बघा किती भारी वाटत आहे. आणि हो, माझ्या फ्रीजमध्ये ना जास्त बदबद कधी मी ठेवत नाही. जेवढं क्लीन राहिलं तेवढं मला कामापुरतंच मी खूप काही असं भाजीपाला पण एकदम ठेवत नाही, कारण की मार्केट काही दूर आहे नाही. आणि हो, हा शिर्डीवरून आणलेला ड्रेस बघा किती साईबाबाला सुंदर दिसत आहे ना, आणि खूप क्यूट पण वाटत आहे, ज्याच्याने मंदिरला थोडं अजून छान असं खूप वेगळंच काहीतरी फील होत आहे आणि वेगळंच काहीतरी पाहून असं पॉझिटिव्ह वाटत आहे. तर असा होता. तर चला पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.